जेन्झींनी भारताला बदनाम केलं. रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य. तर रामदेव बाबांनी पतंजलीच्या उत्पादनांकडे लक्ष द्यावं. अभिजित दिपकेंचा पलटवार. मला भाजपकडून ऑफर आणि सामील न झाल्यास परिणाम भोगण्याची धमकी. अभिजित दिपकेंचा दावा. तर धमकीमुळेच आई वडिलांना घर सोडावं लागल्याची ही खंत. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज. पॅलेट गन हल्ल्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर द्या, नाहीतर गृहमंत्री शहांचा राजीनामा घ्या. राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगेंची मागणी. नाशिकमध्ये खड्डे. उदासीन यंत्रणेनं घेतला 5वा बळी. अंबड सातपूर लिंक रोडवर दुसरी घटना. ठेकेदार मात्र मोकाट. जीवघेण्या खड्ड्यांवरून ठाकरे सेनेचं महापौर दालनात आंदोलन. जालन्यामध्ये 6 कोटी खर्चून बनवलेला रस्ता हाताने उखडला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बनवलेल्या रस्त्याचं निकृष्ट काम. पुढील 24 तासांमध्ये विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. कोल्हापुरातही जोरदार पाऊस. गडचिरोलीत पूरस्थिती. तर नाशिकमध्ये उद्या मुसळधार पावसाची शक्यता.